हॅलो रंगमंचकार विराजमान होताना त्या माझ्या माता पित्याला पहिले प्रथम नमन करतो। त्याचप्रमाणे ज्यांना वयाच्या 12 वर्षाची असताना ज्यांना आत्मजोत जगविली अशा गुरुमाऊलीला वंदन करतो आणि ज्यांना शहरी क्षेत्रामध्ये 3 महिन्यामध्ये गाजवून घेतलं सारा विदर्भ अशा त्या माझ्या वस्ताद भयानल गजबी यांना मी नमस्कार करतो। एवढंच नाही रे शीख बांधवांनो, अरे जिसने भारत को जगा दिया ऐसा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणामध्ये सुद्धा माझा नमस्कार आहे। वारंगी मूर्ती गाडगे बाबा यांच्या सुद्धा चरणामध्ये नमस्कार आहे। एवढंच नाही, जय शिवानी जय भवानी, एक तरी पुत्र देगा देवा त्याचा 3 लोकी हेवा, एक पुत्र देगा गुंडा त्याचा 3 लोकी झेंडा, असा शिवाजी महाराजाला जन्म देणाऱ्या त्या माझ्या जिजामातेला मी नमस्कार करतो। एवढंच नाही, अरे जी महिला 4 भिंतीच्या आतमध्ये चूल आणि ओली एवढंच सांभाळत होती, या महिलेला अधिकार नव्हता। एक माझी माय बहीण कलेक्टर झाली असेल, एक माझी माय बहीण डॉक्टर झाली असेल, एक माझी माय बहीण वकील झाली असेल, एक माझी माय बहीण पंतप्रधान झाली असेल, एक माझी माय बहीण राष्ट्रपती झाली असेल, एक माझी माय बहीण कीर्तनकार बनली असेल, एक माझी माय बहीण हातामध्ये चंग घेऊन शायरी करत असेल। ही मसाल कोणाची आहे? त्या सावित्रीबाई फुलाची आहे आणि म्हणून मी त्या सावित्रीबाई फुलाच्या चरणामध्ये नतमस्तक ठेवून तिला वंदन करत आहे। एवढंच नाही, भारतासाठी बलिदान देणारी त्या इंदिरा गांधीला माझे वंदन आहे। भारतीय घटनेचे पुरस्कार अरे दलितांसाठी ज्यांना 14 तळ्याचं पाणी ग्रहण करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करत आहे। आणि माझ्या ऋषी बांधवांनो, सर्व साधू संतांना ऋषी मुनी जपी तपीला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। सर्व देवी देवतांना आदिशक्ती दुर्गा मातेला अष्टविनायक गजानन महाराज सर्वांना माझा नमस्कार आहे। सर्वांची ओढ या दुय्यमेच्या कार्यक्रमाला लागले आहे आणि दुय्यमेच्या कार्यक्रमाला लाभलेले माझे प्रतिस्पर्धी शाहीर रायवाडे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार आहे आणि त्यांना सर्व त्यांच्या पार्टीला माझा नमस्कार आहे। नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मानून नाशिक बांधवांनो, या गावामध्ये प्रथम माझं आगमन झालेलं आहे आणि म्हणून माझी मुलाबाळांची पार्टी आहे। आज 6 ऑक्टोबर पासून लगातार डे नाईट चालू आहे आणि म्हणून होऊ शकतो आमच्या गळ्यामध्ये, आमच्या गायनामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये कमी जास्त चुका होऊ शकतो। माझी मुलाबाळांची पार्टी आहे आणि म्हणून माझ्या वाद्यामध्ये, माझ्या कलाकाराच्या गँजो मास्तर मध्ये, माझ्या ढोलक मास्तर मध्ये, माझ्या गायक मध्ये आणि माझ्या सेकंड शेअर मध्ये कमी जास्त होऊ शकतो रसिक बांधवांनो। आणि म्हणून आपलीच मुलगी, आपलीच बहीण, आपलीच आई म्हणून आपल्या पदरामध्ये घेऊन मला माफ करावं आणि आपल्या या रंगमंचकाला आशीर्वाद द्यावा। आणि म्हणून माझ्या पार्टी परिचय आहे जय दुर्गा कलंगिनी शान मुक्काम गरडा तालुका लाखनी जिल्हा भंडारा। जय दुर्गा कलंगिनी शान मुक्काम गरडा शक्का जांबोरा पालोरा। वस्ताद श्री भैयालाल जी गजबिये, इनके चमकते सितारे, शाहीर सा वैशाली रहांगले, भाऊ अरुण बनसोड, गायक खेमराज भाऊ रहांगले, ढोलक मास्तर सुनील भाऊ खडसे, बँजो मास्तर गणेश बापू संतापे आणि डान्सर आहेत श्रीदेवी अस्मिता आणि विनोद मूर्ती, इसुलाल भाऊ आगाडे आणि सूर मास्तर आहे रामेश्वर भाऊ मेसराम यांच्या संपूर्ण पार्टी सहित माझ्या पार्टी परिचय आहे आणि मी आपल्या पार्टी परिचय देऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते। जय हिंद जय भारत।
तूच निराकार सोम ममाकार कीर्ती तुझी प्रजेच्या पार म्हणून तुला समर्थ शास्त्र पुराणाची ग्वाही वेदशास्त्र पुराणाची ग्वाही शब्द स्वरूप सर्वाताई सूक्ष्म रूपाने सर्वाला पायी म्हणून तुला दे बापा कली झाला स्वार कलियुगामध्ये बापा कली झाला स्वार जिथे तिथे होतो अन्याचार वाढत चालला पापाचा भार म्हणून तुला मारिला बापा हो निराम रावण मारिला बापा तू हो निराम द्वापारामध्ये गाजल श्याम वेळोवेळी केले भक्ताचे काम मला निस्वार्थपणाचे मागणे मला तुझ्या निस्वार्थपणाचे करी कल्याण या सर्व जनाचे गुरु भैया लाल दास चरणाचे नवाच्या रामा रामा माझ्या रामा रामा माझ्या रामा रामा माझ्या रामा नवो कोणत्याही कार्यक्रमाची प्रथम सुरुवातीला रसिक बांधवांनो भजन असो कीर्तन असो भागवत असो नाटक असो गोंधळ असो तमाशा असो आपल्या प्रत्येक कलाकार आपल्या अल्पबुद्धीने जोपर्यंत गणाचं पूजन करत नाही तोपर्यंत कार्याला सुरुवात होत नाही आणि म्हणून मी आपल्या अल्पबुद्धीने आपल्या गणाचं पूजन करीत आहे आणि माझ्या गणाच्या घेतलेली तर्ज आहे दिल देत आहे रो रो दुआही किसी से कोई प्यार ना करे दिल देता दिल देता है रो रो वाही किसी से कोई प्यार ना दिल देता है रो रो वाही किसी से कोई
तात्पर्य आहे कृतयुगामधला इतिहास आहे. देवादिदेव महादेव शिवशंकर भगवंत आदिशक्ती दुर्गा माता. अरे जिला गबरा म्हणतो, जिला गिरजा म्हणतो, जिला दुर्गा म्हणतो, जिला चंडिका म्हणतो, तेरे नाम अनेक है लेकिन तू एक ही है, अशी त्या आदिशक्ती दुर्गा माता आणि शंकर भगवंत. शेवटी माझ्या रे शिकवणारा प्रपंच आहे, खेळाची भाषा आहे, हानीला चाटू लागत आहे. आणि म्हणून पती पत्नी मध्ये विस्कारितपणा झाल्यानंतर मग समोर काय होते माझ्या एका एका शब्दाकडे लक्ष द्या. मी काय म्हणत मुनी शंकर भगवंत होते आणि 14 दिवसाकरिता पती पत्नीचे भांडण झालं आणि म्हणून 14 दिवसाकरिता अरण्यामध्ये निघून गेले आपलं महाल सोडून. आणि त्या 14 दिवसाच्या समयामध्ये आदिशक्ती दुर्गा मातेनं आपल्या सोम नावाच्या मंत्रानं नविदा भक्तीनं आपल्या सतीत्वानं काय केलं आणि म्हणून मी समोर काय म्हणतो माझ्या एका शब्दाकडे लक्ष द्या.
त्याच नाव आहे ओंकार. ओंकार स्वरूप रूप गणेशाचे, अरे त्या तिन्ही देवाचे जन्मस्थान. त्याला नाक डोळे हात पाय सर्व दिलं आणि त्याला अमृताचं पाणी जेव्हा शिंपडलं तेव्हा सजीवंत केलं. निर्गुण निराकार वस्तू आकाराने, अरे तुका म्हणे बाप माझी शत्रू मिळावली. आणि म्हणून मी काय म्हणतो कोणाच्या माध्यमातून एका सप्ताह कार्यक्रम आहे. दुय्यमचा कार्यक्रम आहे आणि प्रेक्षक बांधवांना रीतिरिवाजाप्रमाणे, खड्या गमतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे माझा प्रश्न आहे गणाच्या माध्यमातून. शाहीर तारवाडे साहेब, जिथं कुठं असाल, झोपले असाल तर बसले व्हा आणि बसले असाल तर उठून जा आणि हातामध्ये पेन कागद घ्या. हातामध्ये पेन कागद घ्या आणि माझे शब्द आपल्या कानाच्या पडद्यामध्ये समावून घ्या. माझा प्रश्न काय आहे? महर्षी विश्वामित्राने राजा दशरथाला कोणतं उपदेश केलं? कारण की अनुसूया मातेचं अधिष्ठान या गावाच्या जवळ आहे. रसिक बांधवांनो, माझी शायरी नवीन आहे आणि तुमच्या गावचे शाहीर चॅम्पियन शायर आहेत, जुने पुराणे आहेत. मला तेवढं ज्ञान नाही. नाणेसरजी धायवाडे, तुम्हाला माझा प्रश्न आहे आणि मला स्वाभिमान वाटतो की माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, हा मला स्वाभिमान आहे. प्रश्न फेकाफेकी करायचे नाही, लक्षात ठेवा. प्रश्न फेकाफेकी करायचे नाही. तुम्ही जरी नागपूर जिल्ह्याचे असाल तर मी भंडारा जिल्ह्याचे, लक्षात ठेवा. महर्षी विश्वामित्राने राजा दशरथाला कोणतं उपदेश केलं, हा तुमच्यावरती प्रश्न आहे. आणि म्हणून मी शेवटच्या चरणामध्ये काय म्हणतो, लक्ष द्या.